भाऊ बहिणीच्या प्रेमाचं प्रतीक म्हणून रक्षाबंधनाच्या सणाची ओळख असून जळगावच्या बाजारामध्ये आज सोने व चांदीच्या राख्यांना मोठी मागणी असते। जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये यंदा सोने व चांदीमध्ये मोठी भाववाढ जरी होत असली मात्र या ठिकाणी रक्षाबंधनाच्या सणानिमित्त आपल्या लाडक्या भगिनी लाडक्या भावासाठी राखी खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी करीत असतात, कारण भाऊ पण तेवढाच अनमोल आपल्यासाठी असतो। यंदा जरी सोन्याचे भाव वाढलेले असले तरी लाडक्या भगिनींची जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये रक्षाबंधनानिमित्त या ठिकाणी गर्दी झालेली आहे। आपण बघू शकतात लाडकी भगिनी भावासाठी राखी खरेदी करण्यासाठी जळगावच्या बाजारात या ठिकाणी आली। आम्ही तिच्याशी बातचीत करणार आहोत। दीदी, काय सांगणार, आज तू जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये सोने चांदीच्या राखी खरेदी करण्यासाठी आली आहे? उद्या रक्षाबंधन असो मग मी सोनं किंवा चांदीची राखी खरेदी करायला आली होती, पण आता रेट्स खूप वाढलेले आहेत ह्यावर्षी, सो रेट्स कमी व्हायला पाहिजे। सो मला कमी याची अंगठी घ्यावी लागते। खूप भाव वाढले तरी तू राखी खरेदी करते, काय सांगशील? हां, पण भाऊ अनमोल आहे सो त्याच्यासाठी थोडंफार तर थोड्या कमी ग्रॅमच्या राखी घेतो। काय अपेक्षा आहे तुझी? रेट्स कमी व्हायला पाहिजे। नक्कीच या ठिकाणी जर विचार केला तिचं असं म्हणणं आहे कुठेतरी जळगावच्या बाजारात सोने चांदीमध्ये मोठी भाववाढ झालेली आहे, पण भाऊ पण तितकाच माझ्यासाठी अनमोल आहे। त्यानिमित्त मी भावासाठी राखी खरेदी करण्यासाठी या ठिकाणी आली। आमच्यासोबत या संदर्भातली बातचीत करण्यासाठी सुवर्ण व्यावसायिक आकाश भंगाडे आहेत, आम्ही त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। दादा, काय सांगणार, आज जळगावच्या बाजारात राखी खरेदी करण्यासाठी महिला भगिनींची मोठी गर्दी झाली? हो, आज राखीचा आज दिवस आहे। बहीण आपल्या भावासाठी राखी घ्यायला आले, सोबतच भाऊ आपल्या बहिणीसाठी सोने चांदीच्या वस्तू घ्यायला आलेले। कुठेतरी आजचा दिवस खूप शुभ असतो। बहीण आपल्या भावासाठी आणि भाऊ आपल्या बहिणीसाठी एक दुसऱ्यासाठी सोने चांदीच्या वस्तू आज विकत घेत आहे। सोन्याचा भाव आज 1 लाखाच्या वरती गेलेला आहे। 1,12,000 सोन्याचा भाव आहे। आजपर्यंत सर्वात हायेस्ट भाव आजचा आहे। तरी देखील भावाचा विचार न करता सोने चांदीच्या वस्तू आज घेत आहे। ग्राहकी कशी आहे नेमकी भाव वाढल्यामुळे? 1 लाखाच्या वरतीच सोन्याचा भाव गेलेला आहे। ऑफकोर्स हा भाव आजपर्यंत इतिहासाचा सर्व हायेस्ट भाव आहे। अजून ग्राहकांना हा भाव डायजेस्ट व्हायला थोडा वेळ लागेल। येणारा जे सीझन आहे, नवरात्री, दिवाळी, तोपर्यंत हा भाव वेडिंग सीझन येईल, हा भाव यूज टू होऊन जाईल। आणि दरवर्षीप्रमाणे ॲक्च्युली आपण बघितलं, दरवर्षी सोन्याचा भाव ग्राहकांना नवीनच सापडलेला आहे। मागच्या दिवाळीत 80,000 रुपये होता, त्याच्या पहिले 70,000 रुपये होता। कुठेतरी सोन्याचे भाव जे वाढतात सातत्याने वाढत आहे, म्हणून पण आपल्या इंडियात तरी ग्राहक सोन्याचा भाव विचार न करता सोनं चांदी विकत घेतात। रक्षाबंधनानिमित्त आता ग्राहकी कशी आहे, भगिनींची कशी गर्दी झाली, काय सांगा? हो, बहिणी सकाळपासून राख्या घ्यायला आलेले। माहेरी काही बहिणी माहेरी आलेले, तेही सोन्या चांदीच्या राखी घ्यायला आलेले। नक्कीच या ठिकाणी भाऊ बहिणीच्या प्रेमाचं प्रतीक असलेला रक्षाबंधनाच्या सणानिमित्त जळगावमध्ये बाजार सजला असून सोन्या चांदीच्या राख्या खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी या ठिकाणी झालेली आहे। मात्र जळगावच्या बाजारामध्ये सोने आणि चांदीने लाखाचा टप्पा जरी पार केला असला तरी मात्र भाऊ पण तितकाच अनमोल आहे। त्यानिमित्त राखी खरेदी करण्यासाठी महिला भगिनींनी मोठी गर्दी केली आहे। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।